हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण MS वर्डबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन बघणार आहोत. तर मी सध्या वर्ड ओपन करत आहे. इथे न्यूमध्ये जाऊन मी ब्लँक डॉक्युमेंट सिलेक्ट करत आहे. सिलेक्ट केल्यानंतर मी इथे एक टेक्स्ट टाईप करते. वेलकम, WELCOME. तर मी याला सिलेक्ट करते आणि तुम्हाला याची साईज कशी वाढवायची हे वाढवून दाखवते. याची साईज करत आहे 72 आणि मी आता याची फॉन्ट साईज चेंज करत आहे. तर मी इथे अल्जेब्रियन करते. केल्यानंतर याला बोल्ड करू शकता, इटॅलिक करू शकता. मी इथे अंडरलाईन करते या लेटरला. मग ही डॅशमध्ये अंडरलाईन करू. मग मी सिलेक्ट केल्यानंतर अंडरलाईन होते आणि ही स्टाईल होते अशी, पण हे स्टाईल काढून टाकते. नंतर हे असं एक्सवर क्लिक केल्यानंतर स्मॉल होते आणि इथे फॉन्ट साईज इन्क्रीज होते. इथे पण मोठी साईज होते फॉन्टची आणि मी इथे इफेक्ट देऊ शकते, फॉन्टला कलर देऊ शकते. मग नंतर इथे येऊन मी तुम्हाला चेंज करून दाखवत आहे कलर कसा द्यायचा. मी इथं ब्लूच ठेवते. मग नंतर येथे येऊन मी इथे बॅकग्राऊंड कलर नो कलर करते. बॅकग्राऊंड कलर जास्त चांगला दिसत नाही. आता मी तुम्हाला दाखवते की सेंटरमध्ये अलाईन कसे करायचे. सेंटरमध्ये केल्यानंतर इथे सेंटरला होते राईट लेफ्ट असे तुम्ही अलाईन करू शकता. इथं नंबरिंग द्यायची असेल सब टायटल्सला तर इथे देऊ शकता. आणि मी इथे बॉर्डर देत आहे, बॉटम बॉर्डर, टॉप बॉर्डर. तुम्ही दोन्ही बॉर्डर इथे येऊन अप्लाय करू शकता. आणि हे बघा, हे वेलकम पेज दिसत आहे. तर मी याला नॉर्मल स्पेसिंग देत आहे. तर मी इथे स्पेसिंग देत आहे. तर इथे असं दिसतं, हे बुक टायटलचं दिलेलं आहे. मी असे बुकला टायटल देऊ शकता आणि इथे फाईलमध्ये येऊन तुम्ही ही फाईल सेव्ह करू शकता. मी सेव्ह ॲजवर क्लिक करत आहे आणि ही फाईल डेस्कटॉपवर सेव्ह करत आहे. तर इथे येऊन मी डेस्कटॉपवर क्लिक करते आणि वेलकम ही फाईल सेव्ह करत आहे. सेव्ह झालेली आहे. तर तुम्ही ही फाईल डेस्कटॉपवरती बघू शकता.